वसई हद्दीतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय। वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही करावा लागत आहे। आज याच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी एक रुग्णवाहिका सुमारे 2.5 तास अडकली होती। या रुग्णवाहिकेत एक तान्हुले बाळ होते। 3 दिवसांच्या बाळाला वाचवण्यासाठी आई-वडिलांची तळमळ होती। फक्त 3 दिवसांपूर्वी जोड्या बाळांचा जन्म झाला। त्यातील एका बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईला घेऊन जाण्यात येत होता। मात्र 2.5 तासांच्या वर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने बाळाचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले होते। तब्बल 2.5 तासाच्या वाहतूक कोंडीनंतर सकाळी 8च्या सुमारास ही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर निघाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। याबाबत माहिती अशी की मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही लेनवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। त्यामुळे तब्बल 2 ते 2.5 तास एका रुग्णवाहिकेला बाहेर जाण्यासाठी मार्गच सापडत नव्हता। 2.5 तास रुग्णवाहिका एकाच ठिकाणी अडकून पडली होती। रस्त्याचे काम सुरू असताना महामार्गासंबंधी प्रशासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा रोडचे काम करणाऱ्या ठेकेदारांपैकी कुणीही वाहतूक नियोजनासाठी तसेच मदतीसाठी देखील नव्हते। एकतर आधीच या 2 बाळांपैकी एका बाळाचा जीव गेला होता। आता एका बाळाचा जीव तरी वाचावा यासाठी बाळाच्या नातेवाईकांची धडपड सुरू होती। दुसऱ्या बाळाची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने उपचाराची गरज होती। वसई हद्दीतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम चालू असल्याने पेल्हार, वसई फाटा, सातिवली चढण, चिंचोटी ते सनई ढाब्यापर्यंत वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। गुजरात आणि मुंबईला जाणाऱ्या दोन्ही लेनवर ही वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णवाहिकेला सुद्धा जाण्यासाठी मार्ग राहत नाही। अशात महामार्गाचे आणि शहराचे वाहतूक पोलीस, प्रशासनाचा अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर नसल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। वसई हद्दीतील या महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा संताप होतोय। तसेच हा राष्ट्रीय महामार्ग असून नियोजनासाठी कोणीच नसल्याने अजून किती अंत पाहणार असा सवाल वाहन चालकांकडून करण्यात येतोय।